बदलत्या ट्रेंडच्या सुंदर गाण्यांची मेजवानी आणि आशयप्रधान असा रांजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू आहे। दरम्यान हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल असा विश्वास दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी व्यक्त केलाय। चित्रपट सृष्टीमध्ये सध्या यशाचे अनेक शिखरे पादाक्रांत करत असताना अजय अतुलचे संगीत दिग्दर्शन आणि लागीर झालंचा एकच बोलबाला असलेला रांजण हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे। हा चित्रपट सगळ्यांच्या पसंतीला नक्कीच उतरेल असा विश्वास निर्माते रवींद्र हरपळे यांनी व्यक्त केलाय। रवींद्र कैलास हरपळे आज या ठिकाणी नवीन सिनेमा पहिल्यांदाच मी बनवलाय आणि याच्यामध्ये खूप वेगळं काही शिकण्याचं किंवा वेगळं काही समाजाचं हे तर त्याचा एक हे मिळाला फिल्म क्षेत्रामध्ये। आज या ठिकाणी पहिला सिनेमा माझा रांजण 17 फेब्रुवारीला रिलीज होत आहे पूर्ण महाराष्ट्रात। तर आता सोशल मीडियावरती पण जेणेकरून चांगला प्रतिसाद मिळतोय आणि अजय गोगावले सरांचं एक लागिरे लागिरे गाणे तर त्याला पण उत्तुंग प्रतिसाद सगळीकडून मिळतोय। तरी आवर्जून 17 फेब्रुवारीला सगळ्यांनी जवळच्या सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा करतो। तसं पाहायला गेलं तर आज शाळेतली जी मुलं आहेत तर त्या मुलांवरती प्रत्येक आज लहान असो मोठा असो किंवा 8वीतला असो किंवा 10वीतला असो आज त्याला प्रेम म्हटल्यानंतर थोडंसं मनात काहीतरी वेगळं हे होतं। तर त्या ह्याच्यावरून आपण एक ही कथा निर्माण केली आणि ही कथा फक्त प्रेमाची नसून त्याच्या पलीकडे अजून वेगळं काहीतरी त्यातून शिकण्यासारखं आहे किंवा मुलांनी ह्या वयात आल्यानंतर काय करावं हे त्याच्यातून आपण हे करून दिले। स्क्रिप्ट म्हणा किंवा कथा सुंदर आहे आणि ती कथा आम्हाला आवडली ह्या हिशोबाने आणि जेणेकरून प्रेक्षक म्हणजे वैयक्तिक स्वतः जर मी असेल तर मी माझा सिनेमा आहे म्हणून सांगत नाही पण एक प्रेक्षक म्हणून पण सांगू शकतो आणि प्रेक्षकांनी पण पहिल्या दिवशी सिनेमा पाहिल्यानंतर पण त्यांना थोडंसं काहीतरी वेगळं वाटेल की बाबा आज ह्या सिनेमा सृष्टीत असा सिनेमा आलेला नाहीये किंवा हा सिनेमा मी पहिल्यांदाच पाहतोय। रांजण हा चित्रपट सगळ्याच वयोगटातील सिनेरसिकांसाठी असून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मोठा विक्रम निर्माण करेल असा विश्वास दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी व्यक्त केलाय। मी प्रकाश पवार रांजण सिनेमा या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक। आता नुकताच आमचा सिनेमा रिलीजचा प्रदर्शनाच्या मार्गावरती आहे। येत्या 17 फेब्रुवारीला हा सिनेमा सर्व चित्रपटगृहात पूर्ण महाराष्ट्रात सर्वीकडे प्रदर्शित होतोय। तुम्ही सर्वांनी हा सिनेमा पाहावा। ही या चित्रपटाची नेमकी कथा जी आहे ती तुम्हाला कुठे सुचली, कशी सुचली किंवा काय वैशिष्ट्य आहे कथेचं आणि का म्हणून चित्रपटात ती मांडावीशी तुम्हाला वाटली? चित्रपटाच्या कथेविषयी जर बोलायला गेलं तर सुचली किंवा असं न काही बोलता त्या गोष्टीवरती बराच वेळ अभ्यास करण्यात आला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज बालवयात पाहतो आपण की मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडे आपण नोटीस करत नाही की पण बऱ्याचशा त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी असतात। तर त्या गोष्टीमध्ये पण आज त्यांच्या आपण लहान मुलांविषयी जर बोलायला गेलं तर त्यांच्यामध्ये एक वेगळं काहीतरी असतं की ज्या अचाट गोष्टी त्या वेगळ्या पद्धतीने करू शकतात। आणि हा सिनेमा तुम्ही फक्त प्रेम या अँगलनं न बघता या सिनेमामध्ये तुम्हाला आज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बरंच काय त्याच्यामध्ये आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला हा काहीतरी करमणुकीच्या पलीकडे काहीतरी वेगळं अजून देऊन जाईल। आणि हा चित्रपट खरं म्हणलं तर आज चित्रपट या चित्रपट पहिल्यांदा आपण पाहत असतो तर एक म्हणजे करमणूक याच माध्यमातून पाहत असतो। तुम्ही सुरुवातीला त्याला करमणूक म्हणून पाहू शकता पण त्याचबरोबर समाजात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीतून या चित्रपटातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील। मुलांना पण आज या गोष्टीतून बरंच काही शिकायला मिळेल। आणि हा सिनेमा फक्त मी असं नाही म्हणणार की हा मुलांसाठी तर त्या पालकांनी मुलांसोबत जाऊन हा सिनेमा पाहू शकतात या पद्धतीचा हा सिनेमा आहे। दरम्यान येत्या 17 तारखेला रांजण हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे।